हाय अँड वेलकम बॅक. आणि जाणून घ्या खंडांविषयी बोलत असता असता आपण जगातल्या 6व्या खंडापर्यंत पोहोचलेलो आहोत. अँड दॅट खंड इज नथिंग बट ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलिया या खंडाविषयी बोलायचं काय, तर इट्स लाईक की बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या आणि मोठ्या आयलंडचा बनून मिळालेला हा जो खंड आहे, हा विविधतेमध्ये नटलेला आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय, तर बेसिकली महाकाय समुद्राने वेढलेला, प्रवाळ बेटांचा प्रचंड अफाट इतका साठा असलेला, मोठ्या वाळवंटामध्ये अधिपत्याखाली आलेला, सदाहरित वनांपासून काटेरी वनांपर्यंत सर्वत्र पसरलेल्या अशा व्हेजिटेशनने वेढलेला, दक्षिणेकडे अंटार्क्टिकचा प्रभाव असलेला सदर्न ओशन, तर पूर्वेला असलेला पॅसिफिक ओशन, उत्तरेला असलेला आशिया खंड, तर पश्चिमेला असलेला इंडियन ओशन, यासारख्या विविधतेने नटलेला, विविधतेने वेढलेला हा जो खंड आहे, हा जैवविविधतेच्या बाबतीमध्ये पण तितकाच विविधतापूर्ण आहे. म्हणजे काय, तर बेसिकली कांगारू आणि किवी ॲज वेल ॲज तुमच्या सदर्न ओशनला लागून असलेल्या किनाऱ्यावर तुम्हाला पेंग्विनसारखी क्यूट क्यूट प्राणीसुद्धा बघायला मिळतात. इतकी सारी जैवविविधता असलेला हा जो खंड आहे, यालाच आपण ऑस्ट्रेलिया आणि ओशेनिया या नावाने ओळखतो. लक्षात घ्यायचं आहे की बेसिकली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन महान मोठ्या बेटांचा मिळून बनतो. तो ओशेनिया ह्या पॅसिफिक ओशनमध्ये असलेल्या छोटे छोटे आयलंड कंट्रीज जे आहेत त्यांचा मिळून बनलेला तुम्हाला बघायला मिळतो. या आयलंड कंट्रीज कोणत्या आहेत, ॲज वेल ॲज ऑस्ट्रेलियाचं स्वतःचं वैशिष्ट्य काय आहे, यातले महत्त्वाचे डेस्टिनेशन कोणते आहे, आणि तुम्हाला फिरायला जायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी मिस करू नये, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आजची सिरीज तुमच्यासाठी खूप चांगली आहे. लक्षात ठेवायचं आहे की ऑस्ट्रेलिया खंड हा 6वा सर्वात मोठा खंड आहे. म्हणजे तसे 7च खंड आहे, परंतु 6वा म्हणजे की दुसरा सर्वात छोटा खंड आहे. ठीक आहे. आणि लोकेशनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की बेसिकली नॉर्थला एशिया आहे, पूर्वेला पॅसिफिक आहे, पश्चिमेला इंडियन आहे, आणि दक्षिणेला सदर्न ओशनने वेढलेला हा खंड आहे. ठीक आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडाचा जर विचार करायला गेलं तर या ऑस्ट्रेलिया खंडाची विभागणी आपण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर मायक्रोनेशिया ज्याच्यामध्ये पलाऊ, पापुआ न्यूगिनी ह्यासारख्या कंट्रीज येतात, त्यानंतर मिलेशिया याच्यामध्ये पापुआ न्यूगिनी, सोलोमन आयलंड, वनातू, फिजी यांचा समावेश होतो. तर पॉलिनेशिया जे बेसिकली इंटरनॅशनल डेटलाईनच्या पूर्वेकडे असलेले कंट्रीज आहे, आयलंड कंट्रीज आहे, त्यांचा आपण याच्यामध्ये समावेश करतो. लक्षात ठेवण्यासारखं असंच आहे की ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरचं सर्वात लहान राहण्यायोग्य खंड असून सर्वात मोठं बेट आहे. ओशेनिया हा भौगोलिक भाग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पॅसिफिक महासागरातील 10,000 पेक्षा अधिक बेटांचा मिळून बनलेला आहे. आयलंड कॉन्टिनेंट असंही या खंडाला म्हटलं जातं. भौगोलिक वैशिष्ट्यांचाच विचार करायला गेला तर ऑस्ट्रेलिया संपूर्ण खंडाचा विस्तार जो आहे तो 86,80,000 चौरस किलोमीटरवर पसरलेला आहे. जगातील ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सर्वात मोठा देश जो आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. जगातील सर्वात मोठं आयलंड सुद्धा आपण ऑस्ट्रेलियालाच समजतो. ग्रेट डिवायडिंग रेंज जी पूर्वेकडील पर्वतरांग आहे, ऑस्ट्रेलियन डेझर्ट जो एक विस्तीर्ण असा वाळवंटी प्रदेश आहे, ग्रेट बॅरियर रीफ जी जगातील सर्वात मोठी प्रवाळ रांग आहे, आणि मरे डार्लिंग नदीची प्रणाली जी ऑस्ट्रेलियामधली एक महत्त्वाची नदी प्रणाली आहे. या व्यतिरिक्त फार मोठ्या मोठ्या नदी प्रणाली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत नाही. लेक आयर सारखे सर्वात मोठे हंगामी सरोवर जे आहे ते सुद्धा तुम्हाला या खंडामध्ये बघायला मिळते. ओशेनियाचे 3 प्रमुख विभाग पडतात. एक आहे मायक्रोनेशिया जे गुआम आणि पलाऊचं मिळून बनलेलं आहे. त्यानंतर मेलेनेशियामध्ये फिजी, पापुआ न्यूगिनी आणि वातानाऊ ह्या कंट्रीजचा समावेश होतो. आणि पॉलिनेशियामध्ये हवाई, समोआ, टोंगा, न्यूझीलंड या बेटांचा समावेश होतो. लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की ह्या बेटांपैकी अनेक बेटं जे आहे ही प्रवाळ बेटं आहे, आणि काही बेटं ही ज्वालामुखीजन्य बेटं आहे. आणि या प्रवाळ बेटांचं दिवसेंदिवस होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रामध्ये जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, आणि त्यामुळे ह्या भागामधून एक मोठ्या प्रमाणामध्ये क्लायमेट रेफ्युजीज तयार होऊ शकतात अशी ही शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आणि या क्लायमेट रेफ्युजीजसाठी
बरेचसे या ठिकाणचे जे खंडीय बेटं आहे, ज्याच्यामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी सारखे आयलंड कंट्रीज येतात, यांच्यामध्ये ह्या लोकांना सामावून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान आणि जैवविविधतेच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेला तर उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि वाळवंटी हवामानाचे मिश्रण तुम्हाला या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये बघायला मिळते. तर ओशिनियामध्ये असलेले अनेक बेटांमध्ये तुम्हाला उष्णकटिबंधीय उबदार हवामानाचा प्रदेश जो आहे तो बघायला मिळतो. युकलिप्टिस, वटल आणि कांगारू गवत या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे. याच ठिकाणी तुम्हाला कोणकोणते प्राणी बघायला मिळतात, तर यातील सर्वात आकर्षित प्राणी जे आहे दॅट इज कंगारू अँड कोआला. याशिवाय प्लॅटिपिस हा जगामध्ये एकमेव असा मॅमल आहे जो अंडे देतो. आणि डिंगो कुत्रे सुद्धा तुम्हाला या खंडामध्ये बघायला मिळतात. तर ओशिनियाच्या भागामध्ये मोस्ट ऑफ दी मँग्रोव्ज आणि जंगलं आणि झुडपे वाढल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्राणी आणि पक्षी आणि त्यात पण प्रवाळ बेटांची वाढ ही मोठ्या प्रमाणावरती होताना दिसते. मोठ्या प्रमाणावरती प्रवाळ असल्यामुळे या ठिकाणी ओशिनिक भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती एंडेमिक अशा स्पीसीज जे आहे जे ह्याच ठिकाणी बघायला मिळतात, या मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. ऑस्ट्रेलिया खंड हा लाखो वर्षांपूर्वी गोंडवानापासून सेपरेट झाल्यानंतर स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे असंही आपण म्हणू शकतो. ऑस्ट्रेलियाचं सामाजिक आणि आर्थिक वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर ऑस्ट्रेलिया हा विकसित खंडांपैकी एक समजला जातो. मोठ्या प्रमाणावरती खनिज संपत्ती मिळत असल्यामुळे बेसिकली ऑस्ट्रेलियामध्ये इंडस्ट्रीयल आणि खाण उद्योग जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे. शेती आणि पर्यटन ह्या ठिकाणचे आकर्षणाचे विषय आहे. आयर्न ओर, कोळसा, गहू, लोकर यांची निर्यातही ऑस्ट्रेलियामधून मोठ्या प्रमाणावरती केली जाते. ॲज वेल ॲज भारताला डाळींचं निर्यात करणाऱ्यांपैकी ऑस्ट्रेलिया हा एक महत्त्वाचा देश आहे. ऑस्ट्रेलियन ओपन, ॲशेस क्रिकेट मालिका ह्यासारख्या क्रिकेट पर्यटनासाठी सुद्धा ऑस्ट्रेलिया महत्त्वाचा आहे. ओशिनियाच्या बाबतीमध्ये म्हणायला गेलं तर ओशिनियामधल्या बऱ्याचशा कंट्रीज ज्या आहेत या मागासलेल्या आणि अविकसित तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कॉलनायझेशन झाल्यामुळे या ठिकाणी आज मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे या ठिकाणी विकासाचं स्वरूप हे काही प्रमाणामध्ये मर्यादित बघायला मिळतं. आणि यातल्या बऱ्याचशा कंट्री आजही तुम्हाला परकीय चलनासाठी ऑस्ट्रेलिया आणि USD वर अवलंबून असलेलं तुम्ही बघू शकता. काही बेटे जे आहे ते हवामान बदलामुळे भविष्यामध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यताही आपण या ठिकाणी वर्तवू शकतो. इतिहासाचा संक्षिप्त आढावा घ्यायचा झाला तर आदिवासी इतिहासामध्ये अबोरिजिनल्स आणि माओरी जाती ह्या प्राचीन जमाती तुम्हाला आजही ऑस्ट्रेलियामध्ये अस्तित्वात असलेल्या बघायला मिळतात. युरोपियन्स 1770 मध्ये जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलियाचा शोध लावला आणि 1901 मध्ये ऑस्ट्रेलिया फेडरेशन म्हणून स्वतंत्र राष्ट्र बनलं. जरी ऑस्ट्रेलिया हा स्वतंत्र राष्ट्र असला तरी सुद्धा तो युकेच्या अंडर असून आजही इंग्लंडची राणी ही यांची राष्ट्रपती म्हणून मानली जाते. ओशिनियाचाच विचार करायला झाला तर या ठिकाणी विविध बेटांवर युरोपीय वसाहती स्थापन झाल्या आहे. यातले अनेक देश आपल्याकडे आता स्वतंत्र झालेले बघायला मिळतात. यातल्या काही आयलंड्सवर आजही US, कॅनडा ॲज वेल ॲज युरोपमधल्या काही राष्ट्रांचं अस्तित्व तुम्हाला बघायला मिळतं. समस्या कोणत्या आहेत तर हवामान बदलाला सर्वात जास्त प्रभावित झालेला खंड कोणता असं विचारलं गेलं तर दॅट इज ऑस्ट्रेलिया. कारण की यातल्या बरेचसे जे आयलंड्स आहे हे आयलंड्स बेसिकली प्रवाळ आयलंड्स आहे. आणि ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवाळ आयलंड्स हे उंचीला फार नसल्यामुळे थोडाफार जरी समुद्र पातळीमध्ये भेद तयार झाला तर सर्वाधिक प्रभावी हे प्रवाळ बेटं तयार होत असतात. यामुळे सुद्धा आपल्याला या प्रवाळ बेटांवरून जे रेफ्युजीज तयार होणार आहे यांच्या रिलोकेशनसाठी नवीन हॅबिटॅट शोधणं गरजेचं बनत आहे. ॲज वेल ॲज ओशनिक ॲसिडिफिकेशनमुळे या ठिकाणी आढळणाऱ्या विस्तीर्ण अशा प्रवाळ जातींना सुद्धा धोका तयार झालेला आहे. आणि जगातील सर्वात मोठा गार्बेज पॅच ज्याला समजलं जातं दॅट इज पॅसिफिक गार्बेज पॅच हा तुम्हाला ह्याच भागांमध्ये बघायला मिळतो. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा प्लास्टिकचा कचरा हा बेसिकली ह्या ठिकाणी आढळणाऱ्या मत्स्यजीवांच्या फूड चेनमध्ये एंटर करतो. आणि ह्यामुळे मत्स्यजीवांच्या अनेक जाती ज्या आहेत या भविष्यामध्ये धोकादायक स्थितीमध्ये येण्याची शक्यता आहे. ॲज वेल ॲज मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड, स्थलांतर, वनवे आणि मोठ्या प्रमाणावरती वाढत चालणारी उष्णता यामुळे अनेक भागांमध्ये बुश फायर सारख्या घटना ज्या आहेत त्या सुद्धा घडताना तुम्हाला दिसून येतात. वैशिष्ट्य आणि सौंदर्याचाच विचार करायला झाला
द ग्रेट बॅरियर रीफ, न्यूझीलंड, हवाई बेटं, पॉलिनेशियन नृत्य आणि संस्कृती आणि आउटबॅक प्रदेश म्हणजे विस्तीर्ण आणि निर्जन प्रदेश हे तुम्हाला ऑस्ट्रेलिया खंडामध्ये विविध भागांमध्ये बघायला मिळतं. आणि ह्याच आकर्षणाला प्रभावित होऊन आपल्यापैकी बरेच जण ऑस्ट्रेलिया खंडाची विविध अंगाने, ज्याला आपण म्हणतो की पर्यटक म्हणून एक्सप्लोर करताना आपण बघू शकता. सर्वात मोठे शहर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सिडनी आहे. सर्वात उंच शिखर माउंट विल्यम आहे, जे पापुआ न्यूगिनीमध्ये बघायला मिळतं. प्रमुख नद्या या ठिकाणी मरे, डार्लिंग आणि फिजी या 2 महत्त्वाच्या बघायला मिळतात. नैसर्गिक वैशिष्ट्य ग्रेट बॅरियर रीफ आहे. तर धर्माचा विचार करायला गेलं तर या ठिकाणी ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणावरती पसरलेला बघायला मिळतो. प्रमुख भाषा या ठिकाणी ऑब्व्हियसली इंग्लिश आहे आणि मोस्ट ऑफ दी ठिकाणी स्थानिक भाषांचा वापर होताना तुम्ही बघू शकता. यासारख्याच आपण पुढच्या भागामध्ये अंटार्क्टिक हा शेवटचा खंड बघणार आहोत आणि त्यानंतर आणखी एक नवीन सिरीज जी आहे ती लवकरच चालू करणार आहोत. पुढे जाता जाता ऑब्व्हियसली सध्या आपला चालू आहे 11 ते 14च्या दरम्यान महात्मा ते महामानव हा सेल. या महामानवांनी केलेल्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांना देण्यात येणारी आदरांजली जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि या आदरांजलीच्या निमित्ताने तुमच्यापैकी चांगल्या विचारांच्या लोकांनी ब्युरोक्रसीमध्ये येऊन सामाजिक बदल घडवून आणावा यासाठी टेक्स्टबुक घेऊन आलेला आहे ही खास ऑफर. राज्यसेवा MPSC 2025चा फाउंडेशन बॅच जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे फक्त 32,499 रुपीजला. ॲज वेल ॲज MPSC कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सी ची प्रिलिम्स कम नीट्सची बॅच जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे फक्त 5,571 रुपयांना. जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून यू कॅन ऑलवेज यूज माय कूपन कोड पूनम पवार टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. ॲज वेल ॲज बॅच परचेस करताना काहीही डिफिकल्टी येत असेल किंवा अभ्यास रिलेटेड काहीही क्वेरी असेल यू कॅन ऑलवेज कॉल मी ऑन 9167579923. पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटूया. टिल देन बाय बाय.